तर मी आज बनवणार आहे एक खूप छान आणि जिभेची चव वाढवणारी एक भाजी। तिचं नाव आहे तांदळाची भाजी किंवा तांदूळची भाजी। आमच्याकडे तर हिला दोन्ही नावाने ओळखलं जातं। तांदळाची भाजी न लावता उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पतीच आहे। या भाजीचा आहारामध्ये खूप उपयोग होणं जरुरी आहे किंवा आवश्यक आहे। बाळंतीण गरोदर स्त्रियांसाठी तांदळाची भाजी वरदानच आहे। बाळंतणीला दूध वाढण्यासाठी खूप उपयुक्त आहे ही भाजी। डोळ्याच्या विकारात डोळ्याची आग होणे किंवा डोळे येणे यासाठी सुद्धा ही भाजी फार उपयोगी आहे। वृद्ध लोकांसाठी सुद्धा खूप आयुर्वेदिकच आहे ही भाजी। पावसाळा आणि हिवाळा या ऋतूमध्ये खूप प्रमाणात ही भाजी मिळते। आमच्या तर शेतातून बघेल तिकडे ही भाजी उगवलेली असते आणि खूपच म्हणजे ही भाजी पौष्टिक सुद्धा आहे आणि आपल्या जिभेची चव खरोखरच वाढवते। तर मी एक जुडी तांदळाची भाजी घेतलेली आणि तिला स्वच्छ धुवून आहे ना छोटे छोटे तिचे तुकडे करून घेतले भाजीचे। भाजी ही कापून नाही घ्यायची, असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि तव्यात तेल टाकून लसणाचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं। लसणाचे काप थोडे थोडे तुकडे करून घ्यायचे छोटे छोटे आणि तुम्हाला हवे असेल तर एका मिरचीचे 2 तुकडे करून टाकायचे, म्हणजे नंतर खाताना ती काढून साईडला करता येते। आणि लसूण चांगला भाजला, मिरची चांगली भाजली की मग ही भाजी तव्यावरती ठेवायची गरम गरम तेलात अशी। आणि मग बघा तुम्ही भाजीचा काय छानसा वास येतो। या भाजीला पाणी सुद्धा टाकायची गरज नाही, ही भाजी वाफेवरच शिजते। तिच्यामध्ये पाणी असतं अगोदरच आणि आपण जेव्हा थोडंसं मीठ टाकतो ना तर अजून तिचं पाणी सुटतं आणि त्या पाण्यावरतीच ती भाजी शिजून जाते। वरती झाकण वगैरे अजिबात ठेवायचं नाही, नाहीतर भाजी खूप शिजली जाते आणि मग ते खायला सुद्धा बरोबर नाही लागत। तर झाकण न ठेवताच आपण परतून घ्यायची आहे छान अशी भाजी आणि हिला जास्त साहित्य सुद्धा लागत नाही। शेंगदाण्याचं कूट नाही लागत, कांदा वगैरे पण नाही लागत। ही भाजी अशीच खूप चवीला लागते आणि आमच्याकडे तरी हिला तांदूळची भाजी तांदळाची भाजीच म्हणतात। तुमच्याकडे ह्या भाजीला वेगळं काही नाव असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही भाजी तुम्ही एक वेळा ट्राय जरूर करून बघा। मी जेव्हा पण माहेरला जाते माझी आई आवर्जून ही भाजी मला करून खायला घालते, तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा।